विद्यार्थी मित्र हो, आपण सन 2020-21 या सालामध्ये आपण त्या ठिकाणी इयत्ता 11वीचा ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी अभ्यास करून आपण या ठिकाणी सर्वजण पास होऊन इयत्ता 12वीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण या ठिकाणी या कोरोनाच्या महामारीमुळे या ठिकाणी आपला काही अभ्यासक्रम वर्गामध्ये घेण्यात आला, त्याच पद्धतीने आपण व्हिडिओ पद्धतीनं या ठिकाणी ऑनलाईन घरीच बसून त्या ठिकाणी आपण अभ्यास केला आहात. त्यावरती तुमची एक परीक्षा घेऊन तुमचा गुणदान करून तुम्ही सर्वजण इयत्ता 12वीमध्ये प्रवेशित आहात. इयत्ता 12वीमध्ये देखील या ठिकाणी या कोरोनाच्या महामारीच्या साथीमुळे आपल्याला वर्गात अध्यापन करणे अद्याप शक्य नसल्या कारणाने या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीनेच दिनांक 1/6/2021 पासून अध्यापनाला सुरुवात करीत आहोत. तरी आपण या ठिकाणी इयत्ता 12वीमध्ये आपण कोणकोणते विषय शिकणार आहात. इयत्ता 12वी सन 21-22 विषय अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयामध्ये आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. इयत्ता 12वीमध्ये आपल्याला 11वीप्रमाणेच एकूण 6 विषय आहेत. त्या 6 विषयामध्ये पहिला पेपर मराठीचा आहे. तो मराठीचा पेपर जो आहे तो 100 गुणाचा असेल. त्यापैकी 80 गुण तुम्हाला थेरी पेपर बोर्डाचा पेपर द्यावा लागणार आहे आणि 20 गुणाची तोंडी परीक्षा म्हणजेच प्रॅक्टिकल परीक्षा त्या ठिकाणी असे गुणदान एकूण 100 गुणाचे मराठी विषयासाठी करण्यात येईल. त्याच पद्धतीनं 100 गुण इंग्रजीसाठी, इंग्रजी विषयाला देखील 100 गुण, त्यापैकी 80 गुण थेरी पेपर म्हणजेच लेखी स्वरूपात पेपर तुम्हाला बोर्डाचा द्यावा लागणार आहे आणि 20 गुणाचे त्या ठिकाणी तुम्हाला तोंडी परीक्षा किंवा प्रात्यक्षिक परीक्षा त्या ठिकाणी द्यावयाची आहे. तसेच पायाभूत अभ्यासक्रम हा देखील तिसरा विषय 100 गुणाचा असेल आणि त्या 100 गुणापैकी 60 मार्काचा या ठिकाणी थेरी बोर्डाचा पेपर तुम्हाला द्यावा लागणार आहे आणि 40 मार्काचा त्या ठिकाणी प्रॅक्टिकलचा भाग म्हणून प्रोजेक्ट तयार करून त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे, त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यानंतर विषय नंबर 4 त्यामध्ये पेपर 1. आता या ठिकाणी आपण अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहोत. त्यामध्ये पेपर 1 जो आहे तो ऑफिस मोटिवेशनचा आहे. तो 200 गुणाचा असेल. त्या 200 गुणाची त्या ठिकाणी विभागणी, त्यामध्ये थेरी बोर्डाचा पेपर 80 गुणाचा द्यावा लागणार आहे आणि प्रॅक्टिकलचा पेपर 80 गुणाचा आणि 40 मार्क या ठिकाणी विभागून म्हणजेच प्रोजेक्ट, व्हिजिट, ट्युटोरियल असतील, ओरल असेल अशी विभागून त्या ठिकाणी पेपर 1ची त्या ठिकाणी तुम्हाला गुणदान करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं पेपर 2 200 गुणाचा, त्यामध्ये 80 गुणाचा थेरी पेपर बोर्डाचा असेल, त्याचप्रमाणे 80 गुणाचा प्रॅक्टिकल पेपर बोर्डाचा असेल आणि 40 गुण वरीलप्रमाणेच प्रोजेक्ट, व्हिजिट व तोंडी, ओरल त्याच पद्धतीनं या ठिकाणी हे गुण 40मध्ये विभागलेले आहे, ट्युटोरियल असतील. त्याच पद्धतीनं पेपर 3 विषय 6 200 गुणाचा, वरीलप्रमाणेच 80 गुणाचा थेरी पेपर, 80 गुणाचा प्रॅक्टिकल पेपर बोर्डाचे असतील. त्याच पद्धतीनं 40 गुण प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट, व्हिजिट, ट्युटोरियल आणि ओरल या संदर्भात त्या ठिकाणी विभागणी केली आहे.
आणि 7वा जो पेपर आहे तो पर्यावरण 50 गुणाचा असतो. त्यामध्ये देखील तुम्हाला प्रकल्प तयार करावा लागणार आहे. म्हणजे एकूण असे 650 गुणाचे त्या ठिकाणी तुम्हाला गुणदान करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एकूण 6 विषयाचा तुम्ही इयत्ता 12वीमध्ये अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयासाठी अभ्यास करणार आहात. त्यापैकी आज आपण या ठिकाणी की पेपर 1 अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 त्याचा कोड आहे UA हा या ठिकाणी आपण या ठिकाणी घेणार आहोत. पेपर 1चा अभ्यासक्रम हा तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती PDF द्वारे पाठवलेला आहे. त्यामध्ये थेरी अभ्यासक्रम, प्रॅक्टिकल अभ्यासक्रम आणि त्याची गुणदान पद्धत देखील आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. आज आपण या व्हिडिओद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला थेरी आणि प्रॅक्टिकल पेपर या ठिकाणी पेपर 1 ऑफिस मोटिवेशन कार्यालय अभिप्रेरणा या विषयाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. आणि या विषयामध्ये या ठिकाणी आपल्याला एकूण थेरीमध्ये 8 प्रकरणं आहेत. थेरीमध्ये एकूण 8 प्रकरणं आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे सभेसंबंधित चिटणीसाची कार्य, दुसरं प्रकरण आहे कार्यालय अभिप्रेरणा, तिसरं प्रकरण आहे कार्यालय वेतन प्रशासन, चौथं प्रकरण आहे कार्यालयीन कर्मचाऱ्यांची शिस्त, 5वं प्रकरण आहे कार्यालयीन वित्तविषयक सेवा आणि बँकेचे व्यवहार, 6वं प्रकरण आहे कार्यालयीन प्रपत्रे, 7वं नंबरचं प्रकरण आहे डीमॅट अकाउंट आणि 8 नंबरचं प्रकरण आहे ते आयकर. असं एकूण थेरी पेपरमध्ये आपल्याला एकूण 8 प्रकरणं पाहायची आहेत. आणि त्याच्याच आधारावर एकूण 8 प्रकरणाच्या आधारावर जे काही प्रॅक्टिकल त्या ठिकाणी फॉर्मॅट तयार केले आहे त्याचाही प्रात्यक्षिकामध्ये अभ्यास करावायचा आहे. आजच्या आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रो तासाला अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 UA याचा अभ्यासक्रम आणि त्याच पद्धतीनं गुणदान पद्धती ही या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी PDF द्वारे ग्रुपवरती पाठवले आहे. आणि त्याच पद्धतीने मी सुरुवातीला त्या ठिकाणी पेपर 1, 2, 3 आणि इंग्रजी मराठी पायाभूत याचे गुणदान कशा पद्धतीचे आहे हा भाग या ठिकाणी सांगितलेला आहेच. त्याचबरोबर या ठिकाणी पेपर 1 अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 मधील जी सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या आधारावर बोर्ड तुम्हाला प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ही माहीत असणं आवश्यक आहे. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 नमुना प्रश्नपत्रिका थेरी पेपरची कशा पद्धतीनं आहे ती आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. नमुना प्रश्नपत्रिका थेरीची पेपर 1 मधील ही एकूण 80 गुणाची आहे. या 80 गुणाची विभागणी या ठिकाणी कशा पद्धतीने केली आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामध्ये प्रश्न पहिला जो आहे तो एकूण 16 गुणाचा आहे. आणि त्या 16 गुणामध्ये त्या ठिकाणी सर्व ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचा पहिला प्रश्न 16 गुणाचा आहे. त्यामध्ये रिकाम्या जागा भरा, म्हणजेच काही पर्याय दिले असतात ते पर्याय निवडून रिकाम्या जागा भरावायची, त्यासाठी 5 गुण दिलेले आहेत. तसेच या ठिकाणी जोड्या लावा, गट ब गट या विस्कळीत पद्धतीने दिलेल्या असतात आणि त्या जोड्या जुळवून त्या ठिकाणी योग्य जोड्या समोरासमोर लावायचे आहेत आणि त्यासाठी 5 गुण आहेत. आणि क जो आहे तो एकूण 6 गुणाचा, की विधाने दिलेली आहेत ती विधाने बरोबर आहेत की चूक आहेत हे त्या ठिकाणी सांगावायचं आहे, लिहावायचं आहे. ते 6 गुणासाठी. असा पहिला प्रश्न एकूण आहे 16 गुणासाठी. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो कोणत्याही 3 व्याख्या, संकल्पना व्याख्या
त्या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि त्यासाठी गुण आहेत 12. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीसाठी 4 गुण आहेत. एकूण 3 सोडवायचे 12 गुणासाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जो आहे, कोणतेही 3 प्रश्न सोडा. एकूण 4-5 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 3 सोडवायचे 12 गुणाचा आहे. प्रत्येकाला गुण असतील 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 जो आहे, कोणतेही 3 प्रश्न सोडवा. यामध्ये त्यासाठी गुण आहेत 12. प्रत्येक त्या ठिकाणी प्रश्नासाठी 4 गुण आहेत आणि 3 सोडवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 5वा, तो कोणतेही 3 फरक स्पष्ट करा. 3 फरक स्पष्ट करा. त्यासाठी 12 गुण दिलेले आहेत प्रश्नाला. त्यामध्ये प्रत्येक फरकाला 4 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते 3 सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक जो 6 आहे, कोणतेही 2 प्रश्न सोडवा. प्रश्न 3 विचारले जातील, त्यातले 2 सोडवायचे आणि त्याला गुण आहेत 12. म्हणजेच एकूण 2पैकी 2 मला 8-8 गुणाला त्या 6-6 गुण त्या ठिकाणी दिले आहेत. अशा पद्धतीनं प्रश्न 1 ते 6 एकूण 80 गुण आणि त्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ दिला आहे तो 3 तास असा आहे. अशा पद्धतीनं थेरी पेपर आपल्याला या ठिकाणी 80 गुणाचा त्या ठिकाणी सोडवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 80 गुणाची प्रॅक्टिकल परीक्षा देखील त्या ठिकाणी द्यायची. अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट पेपर 1 मध्ये नमुना प्रश्नपत्रिका प्रॅक्टिकलची 80 गुणाची आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्या प्रॅक्टिकल पेपर 1 मधील प्रश्नपत्रिका ही त्या ठिकाणी 80 गुणाची असून त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. म्हणजेच प्रत्येक प्रश्नास 20 गुण असतात. 6 पैकी 4 सोडवायचे, प्रत्येकाला 20 गुण, म्हणजे एकूण 80 गुणाची प्रात्यक्षिक परीक्षा आपल्याला सोडवायची आहे. अशा पद्धतीनं आपण थेरीची 80 गुणाची आणि प्रॅक्टिकल 80 गुणाची प्रश्नपत्रिका सोडल्यानंतर 200 पैकी राहतात 40 गुण. त्या 40 गुणाची वर्गीकरण त्या खालील पद्धतीने केलं आहे. त्यामध्ये 10 गुण प्रोजेक्ट प्रकल्पासाठी दिले आहेत, 10 गुण व्हिजिटसाठी दिले आहेत. आपण हे प्रोजेक्ट व्हिजिट त्या ठिकाणी वर्गामध्ये किंवा आपण त्याच्या भेटी आणि त्या ठिकाणी देऊन नमुना म्हणून तुम्हाला देणार आहोतच. त्यानंतर 10 गुण तोंडी परीक्षा म्हणजे ओरल आणि 10 गुण टर्म वर्क किंवा ट्युटोरियल यासाठी दिले आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी पेपर 1 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी PDF सिलेबस देत आहोत आणि अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी आपण प्रकरण 1 ते 8 थेरीचे पाहणार आहोत. त्याच्यावरती या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे देखील त्या ठिकाणी आपण आजच्या तासाला पाहिलं आहे. उद्यापासून आपण या ठिकाणी पेपर 1 मधील प्रकरण 1 त्यामध्ये ऑफिस मोटिवेशन मधील सभेसंबंधी चिटणीसाची कार्याचा भाग उद्यापासून पाहणार आहोत. अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण एक नमुना प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम, गुणदान पद्धती याबद्दल माहिती घेतली. धन्यवाद.